जर भावा तुला स्वतःच काहीतरी सुरू करायचंय तर काहीतरी मोठं कर, काहीतरी एकदाच कर. असा प्रश्न मला भरपूर मित्रांनी विचारला. तर असं का? तर भावांनो, मी एका मिडल क्लास फॅमिली मधून येतो. आणि जर तुम्ही सुद्धा एका मिडल क्लास फॅमिली मध्ये राहत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी सोबत तुम्ही नक्की रिलेट करा, की आपली फॅमिली आणि आपल्या आजूबाजूची लोक हे रिस्क घ्यायला खूप घाबरतात. आणि ते रिस्क पेक्षा जास्त लाईफ मध्ये स्टॅबिलिटी आणि सेफ्टीला जास्त प्रेफरन्स देतात. आणि मी सुद्धा त्याच फॅमिली मधून येतो आणि म्हणून मी सुद्धा रिस्क घ्यायला खूप घाबरतो. पण ह्या पलीकडे जर तुम्ही बघितलं तर रिस्क घेणं लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही रिस्क घेता तेव्हा तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये तुमची तुम्ही ग्रोथ करत असता. पण ही रिस्क घेताना आपण कॅल्क्युलेटेड रिस्क तर घेऊ शकतो. आणि म्हणून ही छोटी सुरुवात करतोय आणि मला नाही वाटत काहीतरी मी चुकीचं करतोय. कारण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर गुजराती लोक सुद्धा एका छोट्याशा ठेल्यापासून काहीतरी मोठं दुकान बनवत असतात आणि हे आपण नेहमी ऑब्झर्व करतो आणि मी सुद्धा तेच करतोय. आणि मला पर्सनली वाटतं की अशीच सुरुवात झाली पाहिजे तुमच्या छोट्याशा व्यवसायाची किंवा काही तुम्ही कराल त्याची. तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जरूर सांगा की तुमचं काय मत आहे ह्याबाबत. बाकी फॉलो करा आमची ही जर्नी बघण्यासाठी आणि आम्हाला सपोर्ट नक्की करा.